मुलांनो, आतापर्यंतच्या 18 व्हिडिओजमध्ये मी बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री हा फर्स्ट चॅप्टर तुमचा कंप्लीट केलेला आहे. आता मी सेकंड चॅप्टरकडे येतो. सेकंड चॅप्टरचं नाव आहे आपलं जॉमेट्रीच्या पॅरलल लाईन्स. ह्या पॅरलल लाईन्स आपण माझ्या मते 7th स्टँडर्डपासून आपण शिकतो आहोत. 7th स्टँडर्डला आपल्याला पॅरलल लाईनचा कन्सेप्ट होता. नंतर 8th क्लासलासुद्धा पॅरलल लाईन्सचा कन्सेप्ट आपल्याला होता. त्याच्यामध्ये पहिल्यांदा पण तरीही मी यावर्षी आपल्याला बेसिक ज्या गोष्टी आहेत पॅरलल लाईन्समधल्या त्या सांगतो आहे की पहिल्यांदा पॅरलल लाईन्स आपण कोणाला म्हणतो. तर ज्या दोन लाईन्स एकाच प्लेनमध्ये, आता एकाच प्लेनमध्ये समजा आता हे वहीचं पान आहे, हे प्लेन झालं. प्लेनचा कन्सेप्ट आपल्या जॉमेट्रीमध्ये असं असतो की चारही दिशांनी वाढत जाणारा पडदा, एखादा पडदा आहे आणि तो चारही दिशांनी वाढत जात असेल तर त्याला आपण प्लेन म्हणतो. जसं आता हे वहीचं पान असेल, हे या साईडला वाढत चाललं आहे, या साईडला वाढते आहे, इकडे वाढते आणि इकडे वाढते आहे. म्हणजे चारही दिशांनी जर हे पान वाढते आहे तर हे असं वाढत जर गेलं एकसारखं, त्याला एंड नसतो. मग समजा असं एंड नसलेलं एखादं सपाट एखादी प्लॉट आहे किंवा वहीचं पान आहे, ते चारही दिशांनी वाढत चाललं अशी कल्पना करा. मग ते चारही दिशांनी वाढत जाणारा असं प्लेन सरफेस जो आहे त्याला आपण प्लेन असं म्हणतो. तर हे वहीचं पान त्या दृष्टीने एक प्लेनच आहे. आता पहा, हे वहीचं पान आणि हे वहीचं पान, हे दोन प्लेन्सच आहेत. कल्पना करा, हे प्लेन, हा पहिलं पान चारही दिशांनी वाढत चाललं आहे, दुसरे पान चारही दिशांनी वाढत चाललेलं आहे. आता हे दोन प्लेन्स वेगवेगळे झाले. हे प्लेन एक प्लेन झालं, हे दुसरं प्लेन झालं. आता मी सपोज हे पुस्तक घेतलं माझ्यासमोर, ते पुस्तकाचं पान म्हणजे एक प्लेन आणि हे वहीचं पान म्हणजे दुसरं प्लेन. आता आपल्या घराच्या भिंती असतात, घराच्या अशा समोरासमोर भिंती असतात. तर हे एक प्लेन झालं, ही भिंत म्हणजे एक प्लेन झालं आणि ही भिंत म्हणजे दुसरं प्लेन झालं. छत जे असतं आपलं घराचं, ते जर तुम्ही एक प्लेन मानलं तर त्याच्या खालचं हे फ्लोअर जे असतं हे दुसरं प्लेन झालं. आता ह्या वहीवर जर मी दोन लाईन्स अशा काढल्या, एक लाईन अशी काढली आणि एक लाईन अशी काढली, ह्या वहीवर जर मी दोन लाईन्स काढल्या वहीच्या पानावरती, तर हे एकच प्लेन आहे. म्हणजे ह्या दोन्ही लाईन्स ह्या एकाच प्लेनमधल्या लाईन्स झाल्या. समजा मी एक लाईन, या फर्स्ट नंबरचं हे पेज आहे आपलं, या पानावर मी एक लाईन काढली आणि एक लाईन मी हे सेकंड नंबरचं पेज आहे, या सेकंड नंबरच्या पेजवर एक लाईन काढली. तर ही समजा या लाईनला मी एल नाव देतो आणि या लाईनला मी एम नाव देतो. तर एल लाईन, ही एल लाईन जी आहे ही एका पानावर आहे आणि एम लाईन ही दुसऱ्या पानावर आहे. तर हे पहिलं पान आणि दुसरं पान हे वेगवेगळे पान आहेत. त्याच्यामुळे ह्या ज्या दोन लाईन्स आहेत, एल लाईन आणि एम लाईन, ह्या एका प्लेनमध्ये नाही आहेत, ह्या दोन वेगवेगळ्या प्लेनमध्ये आहेत. आणि इथे ही एल लाईन आहे आणि याच पानावर मी ही दुसरी एन लाईन घेतली, तिथे एल लाईन आणि एन लाईन ह्या दोन लाईन्स मात्र एकाच प्लेनमध्ये झाल्या. म्हणजे समजा आता हे वहीचं पान म्हणजे प्लेन झालं आणि एकाच प्लेनमध्ये दोन लाईन्स जर असतील तर आपण त्यांना कोप्लेनर लाईन्स म्हणतो. मग त्या अर्थाने ह्या ज्या एल आणि एन लाईन्स आहेत, ज्या एकाच पेजवर आहेत किंवा एका बोर्डवर असतील, एकाच बोर्डवर किंवा एकाच वहीच्या पानावर अशा तुम्ही दोन लाईन्स काढल्या तर ह्या एकाच प्लेनमध्ये झाल्या. मग त्या मिनिंगनुसार एल लाईन आणि एन लाईन ह्या कोप्लेनर लाईन्स झाल्या. आणि जर तुम्ही एलचा जी एक नंबरच्या पेजवर आहे आणि जी दोन नंबरच्या पेजवर आहे एम, या एल आणि एम या दोन लाईन्सचा विचार केला तर ह्या नॉन कोप्लेनर आहेत. म्हणजे ह्या कोप्लेनर, को म्हणजे सोबत, प्लेनर म्हणजे एकाच प्लेनमध्ये, तर ह्या एल आणि एम ह्या एकाच प्लेनमध्ये नाही आहे, म्हणजे ह्या नॉन कोप्लेनर लाईन्स झाल्या. तर असं असतं पॅरलल. हे यासाठी मी सांगितलं कोप्लेनर लाईन्स म्हणजे अशा लाईन्स ज्या एकाच प्लेनमध्ये असतात. मग हे कशाला सांगितलं, कारण आपल्या पॅरलल लाईन्सच्या डेफिनेशनमध्ये असते. पॅरलल लाईन्सची डेफिनेशन असते की टू कोप्लेनर, कोप्लेनर म्हणजे एकाच प्लेनमध्ये असलेल्या, ते स्पेलिंग जरा नीट पहा, COPLANAR असं स्पेलिंग असतं, COPLANER नसतं. बरं, खूप मुलं लिहिताना प्लेनचं स्पेलिंग PLANE असतं
तर कोप्लेनर लिहिताना PLANER करतात, तर ते स्पेलिंग असतं COPLANAR, हे लक्ष ठेवा. तर टू कोप्लेनर म्हणजे दोन, कोप्लेनर म्हणजे एकाच प्लेनमधल्या, अँड नॉन इंटरसेक्टिंग lines are called parallel lines. दोन लाईन्स जर एकाच प्लेनमध्ये असतील आणि नॉन इंटरसेक्टिंग म्हणजे एकमेकींना न छेदणाऱ्या असतील, तर त्या लाईन्सना आपण पॅरलल लाईन्स म्हणतो. आता ह्या पॅरलल लाईन्स आपल्याला फिगरमध्ये दाखवायच्या आहेत. तर त्या आपण आता पॅरलल लाईन्स फिगरमध्ये कशा दाखवू ते बघा. आपण पहिल्यांदा एक प्लेनची फिगर काढू. प्लेनची फिगर ही अशी असते. एक सिंपल पॅरललोग्राम हा प्लेन दाखवायला आपण जिओमेट्रीमध्ये वापरतो. तर प्लेनचा कॉन्सेप्ट आहे असा, प्लेन सरफेस म्हणजे सपाट पृष्ठभाग जो चारही दिशेने वाढत असेल, तर त्या कन्सेप्टला आपण प्लेन म्हणतो. तर प्लेन दाखवायला असा पॅरललोग्राम आपण वापरतो. आता या प्लेनमध्ये मी दोन लाईन्स काढतो, ज्या अशा मी दोन लाईन्स काढल्या. ही सपोज L लाईन आहे आणि ही M लाईन आहे. आता ह्या दोन लाईन्स पहा, ह्या एकाच प्लेनमध्ये आहेत. हे प्लेनचं सिम्बॉल आहे आणि ह्या दोन्ही लाईन्स त्या एका प्लेनमध्ये तुम्ही काढल्या म्हणजे ह्या कोप्लेनर झाल्या. आणि ह्या नॉन इंटरसेक्टिंग, ह्या कितीही वाढवल्या आपण, हे प्लेनही वाढत जाणार आहे. हे इकडे प्लेन हे असं इकडे वाढत जाणार आहे, इकडे पण वाढत जाणार आहे. प्लेनचा कन्सेप्टच तो असतो, चारही दिशांनी वाढणारा. मग त्याच्यासोबत ह्या लाईन्स पण वाढत जातील. ही L लाईन इकडे वाढत जाईल, N लाईन पण इकडे वाढत जाईल, आणि ही L लाईन इकडे वाढत जाईल, M लाईन पण इकडे वाढत जाईल. पण ह्या ज्या दोन लाईन्स आहेत ह्या एका प्लेनमध्ये आहेत आणि प्लेनसोबत ह्या लाईन्सही वाढत जातील. पण ह्या कितीही जरी वाढल्या ह्या लाईन्स, तरी ह्या एकमेकींना इंटरसेक्ट करणार नाहीत. तर अशा लाईन्स ही डेफिनेशन असते की ज्या कोप्लेनर असतात म्हणजे एकाच प्लेनमध्ये असतात आणि नॉन इंटरसेक्टिंग म्हणजे एकमेकींना कधीही ज्या इंटरसेक्ट करत नाहीत, त्यांना आपण म्हणतो पॅरलल लाईन्स. आता तुम्ही म्हणाल मग हे इथे हे प्लेन आहे, या प्लेनमध्ये मी एक लाईन अशी काढली आणि एक लाईन ही अशी काढली. आता ही लाईन आणि ही लाईन, ह्या दोन लाईन्स एकमेकींना इंटरसेक्ट करताना तुम्हाला दिसत नाहीत, पण हे प्लेन वाढत जाणार आहे आणि ह्या प्लेनसोबत ह्या लाईन्ससुद्धा वाढत जाणार. तर ही लाईन इकडे वाढत जाऊन केव्हा तरी या लाईनला ती इंटरसेक्ट करेल. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की असं एखादं प्लेन तुम्हाला दाखवलं आणि या प्लेनमध्ये अशी एक लाईन दाखवली आणि ही दुसरी लाईन अशी दाखवली अशी, आणि तुम्हाला विचारलं की ह्या इंटरसेक्टिंग आहेत का. एकाच प्लेनमध्ये दोन लाईन्स असतील तर त्यांच्या संदर्भात फक्त दोनच शक्यता असतात, एक तर त्या इंटरसेक्टिंग असतील किंवा त्या पॅरलल असतील. आता ह्या ज्या दोन लाईन्स आहेत तुम्हाला अशा दाखवल्या, मी प्रश्न विचारला ह्या कशा आहेत, पॅरलल आहेत की इंटरसेक्टिंग आहेत, तर तुम्हाला प्रश्न पडेल, कारण ह्या इंटरसेक्टिंग आहेत पण ह्या तुम्हाला इंटरसेक्टिंग दिसत नाही आहेत. पण मुलांना एक गोष्ट लक्षात घ्या, हे प्लेन चारही दिशांनी वाढणाऱ्या, लाईन्स पण चार दिशांनी वाढणाऱ्या असतात. तर ही जी लाईन आहे ही लाईन अशी पुढे वाढेल आणि इथे या लाईनला ही इंटरसेक्ट करेलच. म्हणजे जरी मी दाखवल्या नसल्या तरी इथे टोकांवर ॲरोज आहेत, याचा अर्थ लक्षात घ्या, ही लाईन जी आहे ही दोन्ही दिशांनी वाढत असते. ही इकडे वाढवल्यावर ही केव्हा तरी याला इथे इंटरसेक्ट करेल. तर ह्या ज्या दोन लाईन्स आहेत ह्या मात्र एकमेकींना इंटरसेक्ट कधीच करणार नाहीत. या दोनमधलं जे डिस्टन्स आहे ते सगळीकडे सेम राहील आणि ह्या इंटरसेक्ट करणार नाही. मग ह्या एकाच प्लेनमध्ये आहेत आणि एकमेकींना इंटरसेक्ट करत नाहीत, म्हणजेच ह्या कशा लाईन्स आहेत, पॅरलल लाईन्स आहेत. आता ट्रान्सव्हर्सलबद्दल मी तुम्हाला सांगतो की ट्रान्सव्हर्सल कोणाला म्हणतात. आता सपोज दोन लाईन्स आहेत, मग त्या पॅरलल असतील किंवा नॉन पॅरलल असतील. आता ह्या दोन लाईन्स मी पहिल्यांदा पॅरलल घेतो किंवा मग इकडे आपण नॉन पॅरलल लाईन्स घेऊ. ट्रान्सव्हर्सलसाठी
टू लाईन्स ट्रान्सव्हर्सल दोन लाईन्सनं असू शकतो, दोनपेक्षा जास्त लाईन्सनं पण असू शकतो. बेसिकली आपण दोन लाईन्स घेतो आहे, ह्या पॅरलल असतील किंवा नॉन पॅरलल असतील. आता हा जो आहे ही एक तिसरी लाईन मी इथे काढली, ही अशी ही एल लाईन आहे, ही एम लाईन आहे आणि ही एक्स लाईन आहे. सपोज इथे पण ही पी लाईन आहे, ही क्यू लाईन आहे आणि ही समजा अशी मी वाय लाईन घेतली. आता इथे पहा ही एक्स लाईन जी आहे, तुम्हाला मुळात मी दोन लाईन्स दिल्या होत्या, एक एल लाईन आणि एक एम लाईन. ह्या पॅरलल होत्या. आता ह्या दोन डिस्टिंक्ट लाईन्स आहेत आणि ही तिसरी लाईन जी आहे एक्स, ही लाईन एलला एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. समजा या पॉईंटला मी नाव देतो कॅपिटल ए. पॉईंट्सना नाव देताना आपल्याला कॅपिटल लेटर वापरावे लागतात. लाईन्सना नाव देताना आपण स्मॉल लेटर्स वापरू शकतो. जसं मी याला लाईन एल म्हटलं तर हे लेटर्स तसेच वापरावे लागतात जसं मी सांगतो आहे. लाईन्सना सिंगल लेटर नाव द्यायचं असेल तर स्मॉल लेटर्स घ्यावे लागतात. जशी ही एल लाईन स्मॉल लेटर घेतलं मी, एम लाईन स्मॉल लेटर घेतलं, एक्स लाईन स्मॉल लेटर घेतलं. पण पॉईंटला नाव देताना कॅपिटल लेटरमध्ये नाव द्यावं लागतात. आता ही एक्स लाईन जी आहे ही एल लाईनला ए पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत आहे आणि एम लाईनला समजा ही या पॉईंटमध्ये याला नाव देऊ आपण बी. तर ही एक्स लाईन या दोन लाईन्सना दोन डिस्टिंक्ट म्हणजे सेपरेट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते आहे. आता ह्या पॅरलल लाईन्स होत्या आणि ही थर्ड लाईन होती जी या दोन लाईन्सना दोन डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. आता इथे पण बा ही पी लाईन आहे आणि ही क्यू लाईन आहे, ह्या पॅरलल नाही आहेत. पण ही तिसरी लाईन आहे, ही या पी पॉईंटला या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते, याला मी कॅपिटल एक्स असं नाव देतो. आणि ही क्यू लाईनला या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते, याला मी कॅपिटल डब्ल्यू असं नाव देतो, कारण वाय आपण वापरलेला आहे. आता बा ही लाईन जी थर्ड लाईन आहे ही या पी आणि क्यू या दोन लाईन्सना असे दोन पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. तर इथे ट्रान्सव्हर्सलची अशी डेफिनेशन आहे की एखादी लाईन दोन किंवा दोनच्यापेक्षा जास्त लाईन्सना डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असेल. मी पुन्हा रिपीट करतो, एखादी लाईन दोन किंवा दोनच्यापेक्षा जास्त लाईन्सना डिस्टिंक्ट पॉईंट्समध्ये इंटरसेक्ट करत असेल तर या लाईनला या लाईन्सचा ट्रान्सव्हर्सल म्हटलं जातं. तर जशी ही एक्स लाईन आहे ही या एल आणि एम लाईनना इंटरसेक्ट करते आहे दोन डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये, एलला एमध्ये एमला बीमध्ये. तसेच इथे आहे पी आणि क्यू ह्या दोन लाईन्स तुम्हाला दिल्या होत्या आणि ही थर्ड लाईन होती जी लाईन पीला एक्स पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते आहे, लाईन क्यूला डब्ल्यू पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते आहे. म्हणजे ही लाईनसुद्धा या दोन लाईन्सना दोन डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. तर अशी लाईन इथे लागेल तर मी तुम्हाला तीन लाईन्स दाखवू शकतो. ही थर्ड लाईन घेऊन घेऊ आपण, या थर्ड लाईनचं नाव घेऊन घेऊ आपण आर. हा जो पॉईंट आहे याला नाव देऊन देऊ आपण सपोज व्ही, कॅपिटल व्ही. आता बघा इथे तीन लाईन्स आहेत आणि ही चौथी लाईन या तीन लाईन्सना तीन डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. तर अशी लाईन जी दोन लाईन्सना दोन डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करेल किंवा दोनच्यापेक्षा जास्त लाईन्सना अशी वेगवेगळ्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करेल, जी लाईन दोन किंवा दोनच्यापेक्षा जास्त पॉईंट्सना वेगवेगळ्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते, अशा लाईनला या ज्या लाईन्स आहेत यांचा ट्रान्सव्हर्सल म्हटलं जातं. तर दोन लाईन्सना दोन डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट केलं एक्सनी, त्याच्यामुळे एक्स लाईन ही लाईन एल आणि लाईन एम यांचा ट्रान्सव्हर्सल झाला. आता इथे हे जे एक्झाम्पल 1 होतं हे एक्झाम्पल 2 होतं. आता इथे या एक्झाम्पल 2मध्ये तीन लाईन्स आहेत, एक पी आहे, एक आर आहे आणि एक क्यू आहे. आणि ही वाय लाईन जी आहे ही पी लाईनला एक्स पॉईंटमध्ये, आर लाईनला व्ही पॉईंटमध्ये आणि क्यू लाईनला डब्ल्यू पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. म्हणजे ही वाय लाईन या तीन लाईन्सना तीन डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते आहे. तर अशी लाईन जी या तीन लाईन्सना तीन डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करा, म्हणजे वेगवेगळ्या पॉईंटमध्ये, डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळ्या. तर ही जी लाईन असेल वाय लाईन ही लाईन पी, लाईन क्यू आणि लाईन आर या तीन लाईन्सचा हा असेल ट्रान्सव्हर्सल. म्हणजे ट्रान्सव्हर्सल कोणाला म्हणायचं, जी लाईन दोन किंवा दोनच्यापेक्षा जास्त लाईन्सना वेगवेगळ्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करेल त्याला तुम्ही ट्रान्सव्हर्सल म्हणाल. आता मी इथे थर्ड फिगर दाखवतो तुम्हाला. या थर्ड फिगरमध्ये समजा
ही ए लाईन आहे आणि ही बी लाईन आहे. ही आहे समजा सपोज आपली तिसरी, ही लाईन पी लाईन आहे आणि हा जो पॉईंट आहे त्याला मी नाव देतो क्यू पॉईंट. आता इथे या फिगरमध्ये बघा काय झालं, ही लाईन ए होती, ही लाईन बी होती आणि ही पी लाईन जी आहे ही या दोन्ही लाईन्सना एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाली. ही पी लाईन एला क्यू पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. बघा तुमची लाईन ए आहे आणि ही लाईन पी आहे. तर पी लाईन ही लाईन एला क्यू पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते आहे आणि हीच पी लाईन बी लाईनला सुद्धा त्याच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते आहे. म्हणजे या लाईन पीनी ए आणि बीला एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट केला आहे. तर ही लाईन पी जी आहे याला तुम्ही ए आणि बीचा ट्रान्सव्हर्सल म्हणू शकत नाही, कारण पी लाईननी या दोन लाईन्सना डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट केलेलं नाही. आता मी इकडे ही क्यू लाईन घेतो किंवा याचं आपण आर नाव घेऊ, क्यू वापरलेलं आहे आपण इथे. तर ही आर लाईन पाहता ही ए लाईनला या ई पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते आहे. आर लाईन ए लाईनला ई पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते आहे. तर ही आर लाईन बी लाईनला समजा या एफ पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते आहे. म्हणजे इथे पहा लाईन पी लाईन ए आणि लाईन बीला एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते आहे, डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये नाही. आणि लाईन आर मात्र ए आणि बी या दोन लाईन्सना दोन डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते आहे. मग इथे या फिगरमध्ये थर्ड फिगरमध्ये आर जी लाईन आहे हा ए आणि बीचा ट्रान्सव्हर्सल झाला, कारण आर लाईन या दोन ए आणि बी लाईन्सना ई आणि एफमध्ये इंटरसेक्ट करते आहे, दोन पॉईंटमध्ये दोन डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते आहे. पी लाईनला ट्रान्सव्हर्सल तुम्ही म्हणणार नाही ए आणि बीचा, कारण पीनी ए आणि बीला एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट केलेलं आहे. तर ट्रान्सव्हर्सलची डेफिनेशन घेतो आहे मी की अ लाईन intersecting two or more lines in distinct points it's called the transversal of given lines. मग इथे इन फिगर 3 लाइन P is not transversal of lines A and B, but line R is the transversal of lines A and B. तर ही नोट एक देतो आहे मी तुम्हाला. आता आपण अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स आपण घेऊ. आता अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सलनी तयार केलेले अँगल्स. आता लाईन्स पॅरलल असो की नसो, लाईन्स पॅरललच असल्या पाहिजे जरुरी नाही. आपण शिकतो आहे अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल, म्हणजे ट्रान्सव्हर्सलनी तयार केलेले अँगल्स. आता समजा मी अशा दोन लाईन्स घेतल्या, मी पॅरललच घेईल की जरुरी नाही. सपोज ही लाईन एल आहे आणि ही लाईन एम आहे. आता मी एक ट्रान्सव्हर्सल काढतो. समजा हा ट्रान्सव्हर्सल आहे. पण ही लाईन जी मी काढली आता हिला नाव देतो मी एक्स. तर ही एक्स लाईन एल लाईनला या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत आहे आणि एम लाईनला या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते आहे. म्हणजे ही एक्स लाईन या एल आणि एम या दोन लाईन्सना दोन डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते आहे. तर एक्स लाईन या दोघांचा या दोन लाईन्सचा झाला ट्रान्सव्हर्सल. आता हा ट्रान्सव्हर्सल काढल्याबरोबर या पहिल्या एल लाईनवर इथे हा ए, हा बी, हा सी आणि हा डी, 4 अँगल्स तयार झाले ए बी सी डी. आणि एम लाईनवर सुद्धा या ट्रान्सव्हर्सलमुळे 4 अँगल्स तयार झाले
तर या अँगलला नाव देतो ई, हा एफ, हा जी आणि हा एच. तर हा 1 2 3 आणि 4 5 6 7 आणि 8 म्हणजे दोन लाईन्सना जर ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केलं तर आपल्याला 8 अँगल्स मिळतात. म्हणजे इफ टू लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल, वी गेट 8 अँगल्स. आता या अँगल्सच्या पेअर्स पडतात. तर पहिले अँगल्सच्या पेअर्सचं पहिलं नाव आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. म्हणजे आपण लिहू इथे पेअर्स ऑफ, पेअर्स म्हणजे जोड्या, करस्पॉन्डिंग अँगल्स. हे सगळं तुमचं झालेलं आहे. मी रिव्हिजन फक्त त्याचे घेतो आहे. आपल्याला त्याची आठवण करून द्यावी लागेल कारण आपला चॅप्टर पॅरलल लाईन्स आहे. पॅरलल लाईन्सचे सगळे कन्सेप्ट आपल्याला माहीत असले पाहिजे. तिथे लाईन एल आणि एम यांना हा ट्रान्सव्हर्सल एक्सने इंटरसेक्ट केला आहे. आपल्याला पाहिजेत आता पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. तुम्हाला माहिती आहे करस्पॉन्डिंग अँगल्सचे 4 पेअर असतात. तर पहिली पेअर ही आहे अँगल ए आणि अँगल ई. जसा इकडे ए आहे तसा इकडे ई आहे. त्याच्यामुळे अँगल ए आणि अँगल ई यांना म्हणतो आपण करस्पॉन्डिंग अँगल्स. तर करस्पॉन्डिंग अँगल्सच्या 4 पेअर असतात. पहिली पेअर आहे, पहिली जोडी आहे अँगल ए अँड अँगल ई. आता मी सेकंड पेअर घेतो करस्पॉन्डिंग अँगल्सची. हे पहा जसा इकडे बी आहे तसा इकडे एफ आहे. अँगल बी आणि अँगल एफ ही करस्पॉन्डिंग अँगल्सची सेकंड पेअर झाली. थर्ड पेअर करस्पॉन्डिंग अँगल्सची जसा इथे डी आहे तसा इकडे एच आहे. तर अँगल डी आणि अँगल एच किंवा हे सी घेऊ आपण पहिले. अँगल सी आणि अँगल जी. जसं इकडे खाली सी आहे तसं इकडे खाली जी आहे. तर अँगल सी अँड अँगल जी हे झाले तुमचे करस्पॉन्डिंग अँगलची थर्ड पेअर. आणि करस्पॉन्डिंग अँगलची फोर्थ पेअर आहे. जसं इकडे डी आहे तसं इकडे एच आहे. अँगल डी अँड अँगल एच. तर ह्या झाल्या 4 पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. आता दोन लाईन्सना ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केल्यावर करस्पॉन्डिंग अँगल्सच्या 4 पेअर्स तुम्हाला मिळाल्या. आता पेअर्स ऑफ इंटरनल अल्टरनेट अँगल्स. इंटरनल अल्टरनेट अँगल्सच्या पेअर्स. आता पहा इथे इंटरनल म्हणजे आतमधले. तर इंटरनल अल्टरनेट अँगल्स असतात. इथे पहा इथे सी जसा आहे, सी आहे, इकडे ई आहे. तर सी आणि ई ही एक पेअर झाली इंटरनल अल्टरनेट अँगल्सची. इंटरनल अल्टरनेट अँगल्सच्या 2 पेअर असतात. एक अँगल सी, एक अँगल समजा ई आणि दुसरी पेअर आहे अँगल डी आणि अँगल एफ. हा असा झेड जो असतो, या झेडमधले जे 2 अँगल असतात, हा उलटा झेड, याच्यातले 2 अँगल्स. तर अँगल सी आणि अँगल ई ही एक पेअर आणि अँगल डी आणि अँगल एफ ही दुसरी पेअर. ही झाले इंटरनल अल्टरनेट अँगल्स. तर पहिली पेअर आहे इंटरनल अल्टरनेट अँगल्सची पहिली जोडी आहे अँगल सी आणि अँगल ई. आणि दुसरी पेअर आहे अँगल डी आणि अँगल एफ. आता तिसरी पेअर पेअर्स ऑफ एक्सटर्नल अल्टरनेट अँगल्स. तर एक्सटर्नल अल्टरनेट अँगल्सच्या पण 2 पेअर्स असतात. करस्पॉन्डिंगच्याच फक्त 4 पेअर असतात, बाकी 2-2 पेअर असतात. आता घेतो आहे आम्ही पेअर्स ऑफ एक्सटर्नल अल्टरनेट अँगल्स. एक्सटर्नल अल्टरनेट अँगल्स पहा हे असतात अँगल ए अँगल जी. पुन्हा एकदा अँगल ए आणि अँगल जी ही एक जोडी झाली एक्सटर्नल अल्टरनेट अँगल्सची. आणि एक जोडी झाली अँगल बी आणि अँगल एच. हे आहेत एक्सटर्नल अल्टरनेट अँगल्स. हे बघा हे आहेत, हे 2 आणि हे 2 हे झाले इंटरनल अल्टरनेट अँगल्स. आणि ए आणि जी एक्सटर्नल अल्टरनेट अँगल्स आणि बी आणि एच सुद्धा एक्सटर्नल अल्टरनेट अँगल्स. तर एक्सटर्नल अल्टरनेट अँगलची पहिली जोडी आहे एक अँगल ए आणि अँगल जी.
आणि दुसरी पेअर आहे अँगल बी अँड अँगल एच. आता लास्ट पेअर राहिली, जी फोर्थ म्हणतो आहे मी, ती आहे इंटेरियर अँगल्सची. इंटेरियर अँगल्सच्या दोन पेअर असतात. कोणाला म्हणायचं असते इंटरनल अँगल्स? तुम्ही शिकलेले आहे, मी आठवण करून देतो. हे पहा, सी आणि एफ हे जे दोन अँगल्स आहेत ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला आतमधले, ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला आतमधले. तर ही ट्रान्सव्हर्सलची राईट साईड आहे आणि इकडे आतमधले अँगल्स आहेत सी आणि एफ. आणि या ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट साईडला आतमध्ये दोन अँगल्स आहेत डी आणि ई. तर हे सी आणि एफ यांना म्हणतो आपण इंटेरियर अँगल्सची जोडी, म्हणजे यांना एकमेकांचे इंटेरियर अँगल्स किंवा इंटेरियर अँगल्स म्हणू आपण, अँगल सी आणि अँगल एफ. तर इकडे इंटेरियर अँगल्स आहेत लेफ्ट साईडला अँगल डी आणि अँगल ई. तर अँगल सी पहिली पेअर झाली इंटेरियर अँगल्सची. अँगल सी आणि अँगल एफ हे नुसते इंटेरियर अँगल्स आहेत. हे इंटरनल अल्टरनेट अँगल्स आहेत. हे अल्टरनेट अँगल्स इंटरनल आतमधले अल्टरनेट अँगल्स. आणि नुसते इंटेरियर अँगल्स, तर सी आणि एफ हे इंटेरियर अँगल्सची फर्स्ट पेअर आहे आणि डी आणि ई ही इंटेरियर अँगल्सची सेकंड पेअर आहे. तर मी लिहितो आहे आता इथे अँगल सी अँड अँगल एफ ही फर्स्ट पेअर आणि सेकंड पेअर आहे अँगल डी आणि अँगल ई. आता हे बेसिक घेतलं मी. आता नेक्स्ट सेशनला मी तुमचे याचे थेरम्स घेणार आहे, नियम घेणार आहे पॅरलल लाईन्सचे, आणि मग त्याच्यानंतर आपण पुढे चॅप्टर तो कंटिन्यू ठेवू.